नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. 40 वर्षांची एक सुंदर विवाहित शिक्षिका आपल्या एका विद्यार्थ्याला आपल्या घरी बोलावते. तो विद्यार्थी फक्त 15 वर्षांचा होता. ती शिक्षिका मात्र 40 वर्षांची. तो विद्यार्थी आपल्या शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार तिच्या घरी जातो. घरी गेल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या शिक्षिकेच्या जवळ जाऊन बसतो, तर ती शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याच्या अंगाला खेळू लागली होती. तो विद्यार्थी त्या शिक्षिकेला म्हणतो की मला माझ्या पेपरमध्ये चांगले मार्क हवे आहेत. जर चांगले मार्क मिळाले नाहीत तर माझ्या घरचे लोक मला खूप मारतील, मला शिकवणार नाहीत. तो विद्यार्थी 10व्या वर्गामध्ये होता आणि ती शिक्षिका त्याच गोष्टीचा फायदा घेते. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याकडे शारीरिक सुखाची मागणी करते. त्या विद्यार्थ्याकडे कोणताही रस्ता दिसत नाही आणि तो देखील त्या महिलेसोबत संबंध स्थापित करतो. पण समोर चालून असं काही घडणार आहे हे त्यांनी कधी विचार देखील केला नव्हता. या घटनेने विद्यार्थी गुरुच्या नात्याला काळीमा फासली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घटना समोर आली आहे महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथून. नागपूर येथे प्रीती मेहता नावाची 40 वर्षांची महिला आपल्या कुटुंबासोबत राहायची. प्रीती मेहताचा नवरा हा इंजिनियर म्हणून काम करायचा. त्यामुळे तो हप्त्यातून 5 दिवस गावाबाहेर असायचा आणि 2 दिवस घरी असायचा बायको आणि आपल्या मुलीजवळ. प्रीती मेहताला एक मुलगी होती आणि नवरा कामाच्या निमित्ताने बाहेर जाईल तेव्हा ती आपल्या मुलीसोबत सासू सासऱ्यांसोबत राहत होती. प्रीती मेहताबद्दल सांगायचं म्हणजे ती एका प्रायव्हेट शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती आणि प्रीती सकाळी आपल्या शाळेत जायची तर दुपारी परत येत होती. यामध्ये कधी कधी तिला मीटिंग असायच्या, कधी कधी ऑफिसची इतर कामं पण तिला राहत होती. अशा प्रकारे प्रीतीचं आयुष्य चालू होता. प्रीती आपल्या मुलीसोबत आणि नवऱ्यासोबत खूप खुश होती. प्रीती इयत्ता 10व्या वर्गातील मुलांना आणि मुलींना शिकवत होती. तिच्याच वर्गात रोहन शर्मा नावाचा एक 15 वर्षांचा मुलगा होता. रोहन शर्मा हा आपल्या आई आणि वडील आणि एका लहान बहिणीसोबत राहायचा. रोहन शर्माचा वडील हा देखील जॉबला होता, त्याची आई देखील जॉबला होती. त्यामुळे रोहन शर्माला पैशांची कोणतीही कमी नव्हती, पण तो शिक्षणात जास्त काही हुशार नव्हता. त्यामुळे त्याच्या घरच्यांची अपेक्षा होती की त्याने परीक्षेत चांगले गुण घेतले पाहिजेत, जेणेकरून पुढे त्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकता येईल. अशामध्ये रोहनला त्याच्या घरच्यांनी कोचिंग क्लासेस लावले होते आणि त्यासोबत ते रोहनच्या शिक्षिकेला म्हणजे प्रीती मेहताला सांगतात की तुम्ही आमच्या मुलावर योग्य ते लक्ष द्या, त्याला शिकवा, लागेल तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तुम्ही त्याला तुमच्या घरी बोलावून शिकवा किंवा आमच्या घरी येऊन शिकवा, असं रोहनचे घरचे प्रीती मेहता म्हणू लागले होते. प्रीती आणि रोहन या दोघांचेही घर एकमेकांच्या जवळ होते. त्यामुळे कधीकधी हे दोघेजण एकमेकांसोबत शाळेत जात होते. आता प्रीतीला आपल्या काही गरजा पूर्ण करायच्या होत्या, कारण तिचा नवरा हा तिच्यापासून दूर असायचा. त्यामुळे तिच्या शारीरिक गरजा कुणी पूर्ण करू शकत नव्हतं. आणि रोहन हा फक्त 15 वर्षांचा तरुण, दिसायला सुंदर असा मुलगा होता आणि रोहनला देखील आपल्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे होते. यासाठी प्रीती मेहता ही रोहनला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करू लागली होती. प्रीती रोहनला विचारते की दुपारच्या वेळेस शाळा सुटल्यावर तुझ्या घरी कोण कोण असते? तर रोहन सांगतो की घरी कोणी पण नसते, मी एकटाच असतो. तर मी तुला शिकवण्यासाठी तुझ्या घरी येते, 2 तास मी तुला शिकवेल, जे जे महत्वाचे टॉपिक आहेत ते मी तुला सांगेल आणि त्यानंतर तुला परीक्षेत चांगले मार्क मिळतील. आणि रोहन हे ऐकून खूप खुश होतो. प्रीती मेहता रोहनच्या आई आणि वडिलांना बोलते आणि त्यांच्याकडून पैसे देखील घेत होती. आणि जेव्हा दुपारी रोहन शर्मा घरी एकटा असायचा, प्रीती ही रोहनच्या घरी जात होती. आता मागचे 15-20 दिवस झाले होते. प्रीती ही रोहनला आपल्याजवळ आणण्याचा प्रयत्न करू लागली होती. ती मुद्दामहून एकदम टाईट कपडे घालून जात होती, जेणेकरून रोहन देखील प्रीतीकडे पाहतच राहत होता. अशामध्ये रोहनला हा समजू लागलं होतं की प्रीतीच्या नजरेत नेमकी कोणती भावना आहे. शेवटी एक दिवस प्रीती रोहनला सरळ सरळ म्हणते की मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि जर तू माझी ही गोष्ट ऐकशील तर मी तुला म्हणेल तेवढे मार्क देईन. यासाठी तुला माझ्या गरजा पूर्ण करायला पाहिजे. अशामध्ये रोहनला देखील दुसरा कोणताही रस्ता दिसत नाही आणि रोहन हा त्या महिलेसोबत संबंध स्थापित करतो. प्रीतीचं वय 40 वर्ष होतं आणि रोहन हा फक्त 15 वर्षांचा. पण तरी देखील या दोघांनी आपल्या वयाचा विचार केला नाही आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांवर तुटून पडत चालले होते. रोहन फक्त 15 वर्षांचा होता. फक्त एका महिन्यातच त्याची तब्येत खूप खराब व्हायला लागली होती, कारण प्रीती त्याला आपल्या घरी देखील बोलवायची. ती त्याला आपल्या कारमध्ये घेऊन फिरत होती, त्याला हॉटेलवर, लॉजवर न्यायची आणि त्याच्या घरी जाऊन देखील ती संबंध बनवू लागली होती. आता रोहनची तब्येत ही खूप नाजूक होत चालली होती. त्याच्या घरच्यांना रोहनची काळजी वाटत होती. घरचे लोक त्याला दवाखान्यात भरती करतात, त्याचा इलाज चालतो, पण रोहन घडलेलं काही पण घरच्यांना सांगत नाही.
जेव्हा रोहनची तब्येत खूप खराब होते त्यावेळेस मात्र रोहनने आपल्या घरच्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. रोहन आपल्या घरच्यांना सांगतो की त्याची टीचर प्रीती मेहता ही त्याला शारीरिक संबंध बनवण्यासाठी भाग पाडते. रोहन कित्येक वेळा त्या शिक्षिकेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, पण ती शिक्षिका त्याला जबरदस्ती आपल्या जवळ आणते आणि त्या रोहनसोबत ती शारीरिक संबंध स्थापित करते आणि आपल्या सर्व गरजा पूर्ण करून घेण्यासाठी ती रोहनला पॉवरच्या गोळ्या देखील देऊ लागली होती. त्या गोळ्या खाऊन रोहन त्या महिलेच्या सर्व गरजा पूर्ण करू लागला होता. अशामध्ये त्या बाईने त्या मुलाला खूप गोळ्या खाऊ घातल्या आणि जेव्हा पण तिला आपल्या गरजा पूर्ण करायच्या होत्या ती रोहनला बाहेर बोलवायची आणि त्या मुलावरती अत्याचार करत होती. रोहन देखील अडकून बसला होता. तो फक्त 15 वर्षांचा होता. त्याला समजत नव्हतं की नेमकं या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर कसं यावं. आणि यानंतर त्याची तब्येत अशी खराब झाली की घरच्यांना त्याला सर्व काही सांगायचं काम पडलं. यानंतर घरच्यांनी सरळ पोलीस ठाणे गाठलं आणि पोलिसांनी देखील या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन रोहनच्या फिर्यादीनुसार प्रीती मेहतावर तक्रार दाखल केली आणि तिला अटक सुद्धा केली आहे. बाकी ही घटना सांगणे म्हणजे कुणाला बदनाम करणे किंवा कुणाला परेशान करणे नाही, तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.